सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 22 मधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांनी गुरुवारी पदयात्रेद्वारे मतदारांशी संवाद साधला। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मध्ये सुरू असलेल्या प्रचारादरम्यान विकास कामांबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक आणि विचारपूर्ण चर्चा होताना दिसत आहे। प्रभाग क्रमांक 22 मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड, चैत्राली शिवराज गायकवाड हे पदयात्रा, घरोघरी भेटी आणि गाठी भेटींच्या माध्यमातून गुरुवारी धोंडीबा वस्ती, रामवाडी, अंबाबाई मंदिर परिसर येथील मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या अपेक्षा, समस्या आणि सूचना उमेदवारांनी जाणून घेतल्या। या प्रसंगी राजू जाधव, दीपक जाधव, कैलास हटकर, समीर सिकंदर शेख, अंकुश गायकवाड, फिरोज पठाण, शहानवाज कवठेकर आदींची उपस्थिती होती। प्रभागात आतापर्यंत मूलभूत सुविधांसोबतच स्वच्छता व्यवस्थेचा दर्जा सुधारणा, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य सेवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, अंतर्गत रस्त्यांचं सुशोभीकरण तसंच सार्वजनिक जागांचं सौंदर्यीकरण यावर भर देण्यात आल्याचं नागरिक सांगत आहेत। गेल्या 2 दशकांपासून प्रभागाच्या विकासाशी संबंधित असलेल्या नागेश गायकवाड यांच्या कार्याचा वारसा यंदा अंबिका गायकवाड पुढे नेत असून त्यांच्या संपर्क मोहिमेलाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। आम्ही विकासाची आश्वासनं देण्यापेक्षा नागरिकांना नेमका कोणता विकास हवा आहे हे प्राधान्यानं जाणून घेत आहोत। नागरिकांच्या सूचनानुसार पुढील काळात प्रभाग क्रमांक 22च्या विकासाची दिशा ठरवली जाईल असं मत उमेदवार किसन जाधव यांनी व्यक्त केलं। 22 मध्ये यावं हा संकल्प घेऊन आम्ही मतदारांना गाठीभेटी घेत आहोत। मी मतदारांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की किसन जाधवच्या मनातील संकल्प नसेल, नागेश गायकवाडच्या मनातील संकल्प नसेल, इतर दोन्ही उमेदवारांच्या मनातील संकल्प नसेल, ज्या ज्या ठिकाणी मी मतदारांना भेटी घेत आहे, मतदार मला प्रभाग 22चा विकास कशा पद्धतीने करावा, प्रभाग 22 मध्ये काय हवा आहे, प्रभाग 22 मध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट हवा आहे, मतदारांच्या मनामधील विकास येत्या सत्रामध्ये आम्ही करून दाखवणार आहोत। हा अभिवचन, हा विश्वास मी मतदारांना देत आहे। मागच्या कालखंडामध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवकांनी जो विकासाचं काम केलेलं आहे, त्या विकासाच्या कामाच्या जोरावर आम्हाला सर्व मतदार भगिनी, मतदार बांधव, मतदार ज्येष्ठ बांधव आणि तरुण सर्व सहकारी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला देत आहेत। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना असेल, विशेष करून प्रभाग 22च्या मतदारांना असेल, कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो, येत्या 15 तारखेला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आमचे भारतीय जनता पार्टीचे जे 4ही उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे कमळ, कमळ चिन्हावरील बटन दाबून पुन्हा एकदा या भागाचा विकास करण्याचा, या भागाचं काम करण्याची संधी आपण द्यावा असं आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय। या पुढील काळात प्रभागासाठी दीर्घकालीन, नियोजनबद्ध आणि सर्वसमावेशक विकास आराखडा राबवण्याचा मानस उमेदवारांनी व्यक्त केला। तसंच इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक, संस्थापक लक्ष्मण जाधव आणि माजी नगरसेवक